उंब्रज येथे हायवेच्या कामासंदर्भात NHAI संघ 2 महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये असे सांगण्यात आले होते की पावसाळ्यापूर्वी उंब्रजच्या जे साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्याच्या लगतचे नाले साफसफाई करून देण्यात येतील. परंतु मागील आठवड्यात ज्यावेळी पाऊस झाला 15 दिवसापूर्वी त्यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनच्या समोरच्या बोगद्यातील नाला चोकअप होऊन गेले 15 ते 20 दिवस झालं नाला चोकअप होऊन सगळं हायवेवर पाणी येतं आहे. परंतु NHAIची किंवा हायवेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही. त्यासाठी आज उंब्रज ग्रामपंचायत असेल, उंब्रजचे जिल्हा परिषद सदस्य असतील व सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन हायवेचं जे पुलाखाली काम चालू आहे ते टोटल उंब्रज परिसरातील हायवेचे काम बंद करण्याची विनंती केलेली आहे. जोपर्यंत हे नाल्याची साफसफाई होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही हायवेचं काम चालू करून देणार नाही. 2 महिन्यापूर्वी NHAIनं आम्हाला रस्ते पुलाचं काम चालू करणे रस्ते आणि नाले स्वच्छ करून द्यायचं आश्वासन दिलं होतं की यांनी पाळलेलं नाही. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ आज एकत्र येऊन पुलाचं काम बंद पाडलेलं आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुलाचं काम करून देणार नाही. आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष या नात्यानं बोलत आहे. तसे आमच्या ग्रामस्थांनी सदस्यांनी पाठपुरावा करून NHAIच्या मागे लागून 2 महिन्यापूर्वी काही त्या NHAIने काही आश्वासन दिले की काही आश्वासन त्या पूर्तता झालेली नाही. त्यामुळं आमच्या या पक्षाने आता असं ठरवलेलं आहे जर आश्वासन पूर्तता होत नसेल तर आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि ते आंदोलन